जय जिजाऊ जय शिवराय। आज मी एका विशेष विषयावरती तुमच्याशी संवाद साधणार आहे। मित्रांनो, बलिदान मास येतोय। बलिदान मास म्हणजे नेमकं काय आणि तो कसा पाळायचा? छत्रपती संभाजी महाराज यांचा औरंगजेबानं ज्या क्रूरपणे शरीराचा छळ करून त्यांचा त्या ठिकाणी हत्या करण्यात आली, तो काळ बलिदान मास म्हणून सनी या देशामध्ये पाळला जातो। खरं तर हा बलिदान मास फक्त तरुण वर्ग नव्हे तर तरुण मुलं आणि मुलीसुद्धा आज तो बलिदान मास पाळताना आपल्याला दिसत आहेत। अनेक मुली हा बलिदान मास पाळतायत। फाल्गुनची जी काही अमावस्या येते 8 मार्चला ते 8 एप्रिल म्हणजे गुढीपाडव्याची अमावस्या, या कालावधीमध्ये या एका महिन्यामध्ये हा बलिदान मास पाळला जातो। तारखेमध्ये संभ्रम असतो, कोणी 1 मार्चपासून तर कोणी 8 एप्रिलपासून हा काळ बलिदान मास म्हणून सनी पाळतायत। तर मित्रहो, मी हा बलिदान मास पाळणार आहे आणि तुम्ही पण हा बलिदान मास पाळायचा। का पाळायचा? कारण छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हापासून पकडलं तेव्हापासून त्यांच्या शरीराचे एक एक लचके तोडावं अशा पद्धतीने त्यांचा छळ करण्यात आला। कशी वेदना त्यांनी सहन केल्या, ज्यांच्या शरीराचा एक एक तुकडा त्या ठिकाणी दररोज काढला जात होता आणि कसं सहन केलं असन त्या राजाने स्वतःच्या धर्मासाठी, कशासाठी एवढ्या वेदना सहन केल्या असेल। अरे, ज्याची आई लहानपणीच गेली, त्याचे वडीलसुद्धा नसते, त्यानं धर्मांतरण करून तो जगला असता, परंतु नाही, तो राजा तुमच्या आमच्यासाठी हे धर्म टिकवण्यासाठी या देशामध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या शरीराची चाळणी करून घेतली। एक एक दिवस त्या राजाच्या शरीराचा एक एक तुकडा काढण्यात आला, एखादा बोकोड सोलावा त्या पद्धतीनं राजाच्या शरीराचे कातडे सोडण्यात आले आणि त्या राजाची जी काही अंत्ययात्रा झाली ती कशी झाली ते तुम्हाला माहितीच आहे। एक एक तुकडे गोळा करून सनी शेवटपर्यंत जसे विधी व्हावी तशी विधीसुद्धा राजांच्या त्या तुकड्याची, त्या शरीराची झाली नाही। ज्या पद्धतीने आपण आई वडिलांचं त्या ठिकाणी श्राद्ध वगैरे, त्या ठिकाणी दाहो वगैरे ते सुतक पाळतो, त्या पद्धतीनं खरं तर आपण जे पाळतो ते मला वाटतं अंधश्रद्धेत जाऊन मिळेल, परंतु राजाचा बलिदान मास हा आपण अंधश्रद्धेत जाऊन नाही मिळवून द्यायचा। तो आपण कशा पद्धतीनं पाळायचा मित्रांनो? अनेक मुलं 1 महिन्यासाठी स्वतःची चप्पल सोडून देतात। का? कारण राजांना झालेल्या वेदना कधीतरी आपण छोट्याशा वेदनातून सहन करून बघाव्या तर आपल्याला त्या कळतील। काही मुलं मुंडन करून घेतात, काही लोक घरदार सोडतात त्या कालावधीमध्ये, काही स्वतःला असलेलं व्यसन सोडतायत, आवडीच्या गोष्टी सोडतायत। तर आपण का नाही पाळावा हा बलिदान मास? अरे, आपण तर मराठ्यांची मुलं आहोत आणि आपला हा काळ त्यागाचा आहे। रामप्रभूनं त्याग केला, त्यावेळेस अयोध्यामध्ये आज रामाचं मंदिर उभं झालं। छत्रपती शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी या देशामध्ये त्याग केला तर ते या देशाचे छत्रपती झाले, तुमचे आमचे दैवत झाले। जरांगे पाटलांनी त्याग केला तर आज एवढा मराठा समाजाला स्वतःचे प्रश्न जगासमोर मांडतायत। तर आपण का पाळू नये? यासाठी आपल्याला काही खर्च नाही मित्रांनो। मी माझ्या विचारानं मी काही गोड पदार्थ खाणं सोडणार आहे, चहा पिणं सोडणार आहे, अनेक गोष्टीचा मी त्याग करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये असलेलं एखादं व्यसन असेल ते सोडा, बघा, सोडून बघा। छत्रपती संभाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना जर मानत असेल तर फक्त जे जे कार करून सनी चालणार नाही, फक्त DJ लावून सनी मिरवणूक काढून नाच गाणं करून सनी चालणार नाही। ऐका माझ्या मराठी तरुणांनो, तरुणींनो, ऐका, आता भरपूर झालं। अनेक खेड्यापाड्यामध्ये तमाशा वगैरे ठेवून सनी स्त्रिया नाचवल्या जात आहेत। हा पैसा तिथे खर्च करू नका। काळ बदलला आहे, आपण बदला। आपल्या समाजामधल्या काही प्रथा बदलण्याचा प्रयत्न करा, तो खर्च गावच्या विकासासाठी लावा। जय जिजाऊ
जय शिवराय. पाळताय ना मग बलिदान मास? स्वतः पाळा आणि जवळच्या मित्रांना सुद्धा सांगा. काही व्यसन असेल तर ते सोडण्याचा प्रयत्न करा. जय जिजाऊ, जय शिवराय.